खंडोजी, आपलं बिन फुटलं नाही ना व? जीवाला लय धास्ती लागली या. घ्या, बघताय काय? वय हल्ला झालाय, चला लवकर. राजे जुल्फिकाराचा वेढा सुस्तावलाय. कदाचित त्याने त्याचं सारं लक्ष हे संताजीरावांकडे वळवलंय. ही बाब आपल्या पथ्यावर पडणारीच आहे खंडो. पण राजे, जुल्फिकाराचा वेढा उठला तर गडावर येणाऱ्या हितशत्रूंना गडाच्या वाटा मोकळ्या होतील. त्यांना अडवणार कोण? आपली शंका रास्त आहे पंत. आपलेच लोक आपल्या जीवाशी खेळत आहेत. बरं की या आक्रमणांना तोंड द्यायला आपली फौज समर्थ आहे, पण हे आस्तनीतले निखारे कसे ओळखणार आणि त्यांना अडवणार कसं? काही तका दिसतोय. चला. आपण थांबावं राजे. नाही खंडो, आमच्या आजारपणाचा गंज आमच्या तलवारीला लागला नाहीये. चला राजे, आपण कोण आणि इथे अशी घुसण्याची हिम्मत? छत्रपतींच्या भक्ताला अंगदराय म्हणतात की हो. छत्रपतींचे भक्त? अयो, थोरल्या छत्रपतींनी दक्षिणेचा दिग्विजय नाही का केला हो? तेव्हा आमच्या सारख्या डबक्यात राहणाऱ्या राजांना अस्मिता दिली बघा त्यांनी. अहो, आम्ही पेटवून उठलो किंवा तेव्हा, म्हणून आमचं राज्य उभं राहिलंय की हो बघा. छत्रपतींचे थोर उपकार असतात बघा या दक्षिण प्रांतावर. तेव्हापासून आम्ही छत्रपतींना देवाऱ्यातच पुजतोय बघा. म्हणून तुमच्या सेवेत आलो की हो. भेटीस येण्याची ही पद्धत नव्हे. आपण आमच्या रयतेत भय उत्पन्न करत आहात. आपला मनसुबा कळायलाच हवा. थांबा राणीसाहेब, मागे फिरा. अशा अवस्थेत धोका पत्करून पुढे जाऊ नये. कोण आहात तुम्ही लोक? आणि गडावर घुसण्याची हिम्मत कशी केलीत? सारेच्या सारे मारले जाल. बेशक महाराज. अयो, आम्ही तुमच्या सेवेसाठीच आलो की हो. आता आम्हाला छातीशी धरायचं की पाय दळी तुडवायचं हे आपणच ठरवायचं की हो. आमच्या सेवेत असे घुसखोरी करून पर्यायच नव्हता की हो. बाहेर थांबायचं म्हटलं तर फुकाचं त्या जुल्फिकाराला तोंड द्यावं लागलं असतंय बघा. म्हणून थेट वरती निघून आलो की हो. राजे, आमचा अंदाज असा आहे की ही माणसं आपलीच असावीत. काम बोला. संताजीरावांबद्दल माहिती द्यायची होती की हो. काय झालं ते आम्हाला सांगा. थांबा राणीसाहेब, आम्ही बोलतो आहोत. आपण उगाच आपली अस्वस्थता वाढवू नये. जे काही बोलायचंय ते सदरेवर. चला. राणीसाहेब, आम्ही दालनात येऊन आपल्याला सारं सांगतो. आपण थांबा मग.
लई वर्षांनी असं तुमच्या संग मोहिमेला आले. लई वेगळंच वाटतंय जगणं. कावला असेल नवं या जगण्याला. कावल कशी? अशा जगण्याचा अनुभव बी पाहिजेच की. रामासंग 14 वर्ष काढली सीतामाईने. त्यांच्या समोर आपण काय बी नाही. तुमच्या संग येणारा प्रत्येक दिवस असा गोड करणार होता आम्ही. कारभारीन, आमच्या संघ जगण्यात गरिबीचे चटक आहेत, पण लाचारीचे डाग नाहीत. मोरल्या पिढ्यांच्या पोटापाण्याची सोय नाही करू शकत आम्ही. हा, पण त्यांच्या पाठीचा कणा मात्र ताट असेल. त्यो भरोसा हाय आमासनी. फक्त तुम्हासनीच भरोसा आहे. बाकी कोणा भरोसा नाही ठेवू शकत येत. कारभारीन, आधीच्या मोहिमातनी बरं होत. आपला कोण परका कोण हे समजत तरी होत. आता आपलीच माणसं आपल्याच जीवा उठल्यात. कोणाचा भरोसा ठेवायचा? आधी छातीत ताट ठेवून तलवारीला तलवार भिडावता येत होती, पण आता कोण कधी पाठीमागून वार करेल नाही सांगता येत. नका विचार करू. आधी भाकर खाऊन घ्या बरं. एवढा वकूत झालाय. तुमचा दिस भल्या पहाटे सुरू होतो ना. शंभू महादेवांचं दर्शन घेऊन उगवत्या सूर्याला अर्ध द्यायला 4-2 कोस अंतर तुडवत जाता तुम्ही. काय करायचं कारभारीन? दिवस आपल्याच माणसांच्या जुरणीत जातोय आणि रात मात्र वैऱ्यासारखी खाया उठते. तरी बी होईल सारं मनासारखं. तुम्ही भाकर खा आणि निजा. थांबावायचं. अहो, एवढ्या लांबनं ती अंगद राय आणि त्याची फौज वाट तुडवीत येते. त्यांच्यावरच 2-4 घास खातो. अहो पर आत्ता पतूर तर यायला पाहिजे होते असं म्हणला ना तुम्ही. वय पण कुठं अडकले तेच कळणं झालंय. दादाराव, तुझी काय झाली? तुझी तुमचा चेहरा का असा पडलाय? दादासाहेब बाबा आपल्याकडे येणाऱ्या फौजाचा काही बी पत्त्या लागणं झालाय. तरी त्या वाटेला मी आपली माणसं दाढली बघा. तर काय मागमूसच नाही. दैव आमच्या संग कसलं फास टाकतंय कोणास ठाऊक. तुझी त्यांची फौज इथवर नाही आली तरी चालेल, पण वाटत त्यांच्या संग काही दगा फटका नको व्हायला. आल्यापासनं बघतोय इथं कुणी ना कुणी आमच्यावर नजर ठेवून आहे. ह्यांनी मलाच कैदी बनवलं का काय? काय पण हालचाली चालल्या त्या औरंगजेबाच्या काही कळत नाही. दादासाहेबांनी मारायचा डाव आहे यांचा. आम्ही ह्यांच्या बाजूला येऊन भी हे आमच्यावर डोक धरणार, आम्हासनी कैदी बनवणार, आमच्यावर विश्वास ठेवणार नाहीत. उपयोग काय असला जहागिरीचा? दादासाहेब बरोबर बोलत होते. टाचा घासून स्वराज्यात मेलेलं चांगलं खरं. आम्ही इकडे येऊन चूक केली का काय? आता असंच वाटायला लागल्या. आता हे निस्तरलं पाहिजे. काही बी झालं तरी दादासाहेबांच्या जीवाला धोका होता कामा नये. आम्ही स्वतः हे औरंगजेबाला जाऊन ठणकावून सांगणार. वय राणी साहेब, एक बोलायचं होतं. बोला. ह्या अंगद रायाला कुठं बरं बघितलं हा सवाल सारखा मनाला छळत होता. आत्ता त्याचा सुगावा लागला आहे. हो राणी साहेब, ह्यो अंगद राय म्हणजे संताजीरावांचा चेला आहे. भैराणी साहेब, संताजीरावांच्या पराक्रमाचा धडा घेऊनच या अंगदरायांनी दक्षिणात आपलं स्थान उभं केलंय. काय? हो देवाची आण.
आम्हाला तर वाटतं संताजीरावांनीच या अंगदराला इथं धाडलं असणार. संताजीरावांनी काहीतरी घातपात होणार राणीसाहेब. संताजीराव अंगदरायाच्या मदतीनं राजांचा घात करतील. राणीसाहेब सावध राहा. खंडोजी, मुभा दिली म्हणून थेट उचलली जीभ लावली टाळायला असं वागू नका. संताजीरावांवर असे बेछूट आरोप करण्याची हिंमत कशी झाली तुमची? हो राणीसाहेब, आम्ही फक्त अंदाज बोललो. खरंच काही घातपात झाला नसेल म्हणजे मिळवलं. असं काहीही होणार नाही. आणि पुन्हा असं कोणासमोरही असं बोलू नका. चालते वा. नक्की हे सारं काय आहे हे पडताळून पाहावंच लागेल. राजांची आज्ञा मोडावी लागली तरी बेहत्तर. मात्र दरबारात काय घडतंय हे आम्हाला पाहावं लागेलच. चाहे जो भी हो जाए, अब हमें जीत हासिल करनी है. अब आप सबको जिंजी जाकर जुल्फिकार के बाजुओं को बुलंद करना है. हमारे अरमानों को फराज करना है. हुजूर, आइए आइए बहिर जी, बोलिए. हुजूर, थोडं बोलायचं होतं. भैया, हुजूर, आमासने आमच्या दादासाहेबांबद्दल बोलायचं होतं. फरमाइए. आपली माणसं संताजीरावांनी मारण्यासाठी रानोमाळ हिंडायला लागली आहेत. आम्ही आपल्याला सांगितलं होतं हुजूर, आम्ही आपल्या सेवेत दाखल होऊ, तरी बी विश्वास नाही तुमचा आमच्यावर. बहिर जी, भरोसा आप भी तो दें. भरोसा आहे म्हणून हितवर आलोया. तसं बी दादासाहेबांना मारण्याच्या फंदात कुणी बी पडू नये. कोणाच्या बाला बी जमणार नाही ते. त्यासाठी ताकद वाया घालवण्यापेक्षा दादासाहेबांना इकडं बोलून घ्या. अहो, आपली ताकद 10 पटीने वाढन. माशाअल्लाह, हम भी तो यही चाहते हैं कि आप दोनों भाई हमारी मजलिस में आ जाए. हाँ? आप हमें संताजी राव का पता दें, हम तुरंत उन्हें फरमान भेजेंगे. हाँ? ठीक आहे. आता आपल्याकडनं एवढी हमी मिळते तर ठीकच आहे. आम्ही दादासाहेबांचं माग काढू आणि आपल्याला सांगू. येतो. बस एक बार वो संता हमें मिल जाए, फिर आप दोनों भाइयों का क्या करना है हम अच्छी तरह जानते हैं. अय्यो राजे, तुमचा विश्वास बसेना की आमच्यावर. ते संताजीराव सार राज्य धुवून न्यायला बसलेत की हो तुमचं? विश्वास बसेल आमचा. पुढे बोला. संताजीरावांची ताण खूप मोठी असते बघा. गडी मारुतीरायासारखा पराक्रमी. मारुतीराया जसा सूर्याला गिळायला गेला बघा, अगदी तसाच संताजीराव मराठ्यांच्या सूर्याला म्हणजे तुम्हाला गिळायला येणार आहे की हो? त्यांची ती मजाल नाही. अय्यो, कोण अडवणार आहे की हो त्यांना? नाही म्हणजे त्यांच्या ताकदीचा एक तरी वीरभाऊ आहे का हो इथं? संताजीराव ते संताजीरावच की हो. तुम्ही त्यांची तारीफ करायला इथे आलात? अयो नाही की हो, आम्ही तर चेतावणी द्यायला आलो की हो तुम्हाला. आधीच त्यो जुल्फिकार नावाचा राहू स्वराज्याच्या राशीला लागलाय की हो. त्यात संताजी नावाचा केतू त्यांना मिळालाय की हो. संताजी जुल्फिकारला मिळाले? अहो मग सांगतोय काय तर. आता हे राहू केतू एकत्र आले तर स्वराज्याच्या सूर्याला ग्रहण लागायला कितीसा वेळ लागेल की हो. संताजीराव त्यांच्या अपमानाचा बदला घेणारच की हो.
आम्ही आमच्या तलवारी काय लिंबू लावून मिरवण्यासाठी ठेवल्या नाहीयेत. हा, अगदी असाच नतीजा दाखवा बघा. हे असं सारं झालं राजे, म्हणून तर आम्ही इथं आलोय की हो. राजे, अंगदराय! कुणी बी पुढे यायचं नसतंय बघा. नाहीतर राजांची खांडोळी होईल बघा. आता हा सारा खेळ संपूनच जातोय बघा आम्ही इथून. अंगद राय, तू काय करतोयस याचं भान नाहीये तुला. चांगलंच भान असतंय बघा आम्हाला. छत्रपती नावेटीस धरलंय किंवा आम्ही, पण आम्ही तुम्हाला छत्रपती मानतच नाही की हो. आमचा राजा एकच, संताजीराव घोरपडे. संताजी आणि राजा काय कमी असतंय की हो संताजीरावांमध्ये. कसा पहाडासारखा गडी आज गुलामीच्या दावणीला बांधलाय. आमचा देव आहे होती हो. संताजीरावांना देवपदावर बसवल्याशिवाय आणि संताजीरावांच्या अपमानाचा बदला घेतल्याशिवाय आम्ही इथून मागे हटत नसतो बघा. अंगद राय, काय प्रकार आहे हा? अडू नका की हो राणी साहेब. संताजीरावांच्या अपमानाचा बदला घ्यायला आम्ही आलोय की हो इथं. आज छत्रपती जिवंत राहणार नाहीत की हो बघा.